स्वाध्यायवरून घरी परत जाताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चोच बळजबरीने खेचून नेल्याचा प्रकार जेल रोड भागातील मराठा कॉलनी येथे घडला आहे। दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजता शोभा भगवान पाटील राहणार मराठानगर राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या जवळ जेल रोड या वंदना गोलाईत या स्वाध्यायवरून घरी परत असताना मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी शोभा पाटील यांना वृंदावन नगर कुठे आहे असे विचारले। पाटील यांनी मला माहीत नाही असे सांगून घरात जात असताना मोटरसायकलवर बसलेल्या पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील 2.25 तोळ्याची सोन्याची पोत जबरदस्तीने ओढली। पाटील यांनी विरोध केला असता त्यांच्या तोंडावर मारून जखमी केले। पाटील यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता शेजार राहणारे गौरव सातभाई व इतर स्थानिक नागरिक यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु मोटरसायकलस्वार भरधाव वेगाने दोघे फरार झाले। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बर्डेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर पवार, पोलीस निरीक्षक सुनील बिडकर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा पोलीस अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असता नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। तिकडनं आले तो एक उतरला, वृंदावन कुठे आहे म्हणे, या ताई म्हणे इथं काही वृंदावन वगैरे नाही म्हणे, तिकडे कुठे असेल। मग मी बी बोलली, म्हटलं तिकडे सोसायटीत असेल बाबा, म्हटलं माझं घर आलं म्हटलं। मग मी अशी झाली आणि मला फरफटत तिथपर्यंत म्हणून ते गुडघ्यांना लागले। आणि किती तोळ्याचं तुमचं मंगळसूत्र होतं? आणि तुम्ही इथून म्हणजे फिरत असताना का घरी जात होते? नाही स्वाध्याय आम्ही केंद्रात येत होतो सर, त्यांचे मिस्टर पण होते, ते पुढे आले, आम्ही बाहेर मोटरसायकलवर आले होते? हो। किती जण होते? ती गाडी चांगली, किती जण होते? गाडी, हा ती गाडी आहे ना, अशी उंच उंच गाड्या निघाल्या नाही का, त्या तशी गाडी होती। तुमचं नाव काय? शोभा। शोभा आडनाव सांगा। पाटील ना, शोभा भगवान पाटील। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक रोड।